श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्तांनो, आज आपण श्री गुरुचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा तृतीय अध्याय वाचणार आहोत. हा अध्याय म्हणजे गुरुकृपेची पहिली खोल जाणीव, शिष्याच्या जीवनातील अंतर्मन बदलाची सुरुवात. पहिले 2 अध्याय वाचल्यानंतर भक्ताच्या मनात श्रद्धा निर्माण होते, पण तिसऱ्या अध्यायात ती श्रद्धा दृढ होते. आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा मन अस्थिर आहे, भीती, चिंता, संभ्रम वाढतो आहे, तेव्हा श्री गुरुचरित्राचा तृतीय अध्याय हा एक दीपस्तंभ आहे. आजचा हा अध्याय फक्त ऐकू नका, मनापासून अनुभवा. तिसऱ्या अध्यायात गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं अधिक खोल पातळीवर जातं. इथे गुरु आपल्याला शिकवतात की बाहेरची पूजा महत्त्वाची असली तरी आतली श्रद्धा सर्वात मोठी पूजा आहे. या अध्यायात सांगितलं आहे की गुरु नेहमी प्रत्यक्ष दिसतीलच असं नाही, पण ते आपल्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवतात. शिष्य संकटात असो किंवा मार्ग चुकत असो, गुरु कधीही त्याला सोडत नाहीत. तिसऱ्या अध्यायाचे महत्त्व. पहिले तर आध्यात्मिक महत्त्व. तिसरा अध्याय आपल्याला शिकवतो गुरु म्हणजे कोण. गुरु म्हणजे फक्त देह नाही, गुरु म्हणजे ज्ञान, करुणा, क्षमा आणि मार्गदर्शन. जो आपल्या जीवनातील अंधार दूर करतो तोच खरा गुरु. श्रद्धा आणि शरणागती. या अध्यायात स्पष्ट सांगितलं आहे की अर्धी श्रद्धा चालत नाही. जो पूर्णपणे गुरूंवर विश्वास ठेवतो त्याच्यावरच पूर्ण कृपा होते. तिसरं, अहंकाराचा त्याग. तिसऱ्या अध्यायात अहंकार किती मोठा अडथळा आहे हे सांगितलं आहे. जो म्हणतो मीच सर्व करतो त्याच्यावर कृपा थांबते. जो म्हणतो सर्व गुरु इच्छेने होतं त्याच्यावर कृपा वाहते. तिसरा अध्याय वाचल्याचे फायदे. जर तुम्ही नियमित तिसरा अध्याय वाचाल तर मानसिक फायदे त्यातले असे आहेत की मन शांत होतं, भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर जातात, झोप सुधारते. आध्यात्मिक फायदे. गुरूंवर श्रद्धा वाढते, नामस्मरणाची गोडी लागते, भक्ती खोल जाते, आत्मविश्वास वाढतो. दैनंदिन जीवनातील फायदे. निर्णय घेण्याची शक्ती मिळते, अडचणीत योग्य मार्ग सापडतो, लोकांशी वागणं सुधारतं, जीवनात स्थैर्य येतं. तिसरा अध्याय कसा वाचावा. शक्यतो सकाळी स्नान करून, शांत ठिकाणी बसून, समोर दिवा लावून, श्री गुरुदेव दत्त असा 11 वेळा जप करून. वाचताना घाई करू नका. प्रत्येक ओळ मनात उतरू द्या. अर्थ समजत नसेल तरी श्रद्धा ठेवा. लक्षात ठेवा, गुरुचरित्र समजून वाचणं चांगलं, पण श्रद्धेने वाचणं सर्वात श्रेष्ठ. तिसरा अध्याय आपल्याला सांगतो गुरु आपल्याला जे देतात ते नेहमी आपल्या भल्यासाठीच असतं. कधीकधी इच्छा पूर्ण होत नाही, वाट चुकल्यासारखं वाटतं, देव दूर गेल्यासारखं भासतो, पण हाच अध्याय सांगतो गुरु कधीच दूर जात नाहीत, ते फक्त आपली परीक्षा घेत असतात. भक्तांनो, जर हा श्री गुरुचरित्र तृतीय अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कृपया लाईक करा, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. हीच गुरुसेवा समजून भक्तांपर्यंत पोहोचवा. श्री गुरुदेव दत्त.